ओके. स्क्रीन तुम्हाला दिसते का? हो. स्क्रीन दिसत नाहीये. ठीक आहे, मी पुन्हा शेअर करते. आता स्क्रीन दिसते सर्वांना? हो. ठीक आहे. ओके, व्हेरी गुड. आता आपण बघा, लास्ट लेक्चरला आपण काय केलं होतं. लास्ट लेक्चरला बरेचसे लोक नसल्यामुळे त्यांना आम्ही व्हिडिओज पाठवले आणि रेकॉर्डिंग पाठवली. पण तरी सुद्धा आता आपण काय करू, एक 5 मिनिट म्हणजे कालचंच लास्ट लेक्चरच आपण परत रिव्ह्यू करतो, एकदा बघतोय. कारण का? कारण हेच आपल्या केस स्टडीज आहेत. की समजा एखाद्याचा मोबाईल नंबर आहे 983334 आणि 3 टाइम्स 0 आलेले आहे, 0007 असा नंबर आहे. की एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती माझ्याकडे आली होती आणि त्या व्यक्तीने म्हणजे केस स्टडी तुम्हाला सांगते एक्झाम्पल मध्ये, की त्या व्यक्तीने खूप जास्तीचं लोन घेतलेलं होतं. आणि लोन घेऊन आणि तो एका ठिकाणी जामीन म्हणजे हे पण होता की त्याच्या थ्रू पैसे दिले होते. व्याज पण त्यांनी दुसरीकडे व्याज चांगलं मिळतं म्हणून त्यांनी बँकेकडून दुसरीकडून कुठून तरी पैसे घेतलेले होते. आणि आता पैसे घेऊन त्याला ते लोन भरायला खूप अवघड होत होतं. मग तरी तो प्रयत्न तर करत होता. पण मग जेव्हा तो माझ्याकडे आला आणि तो आमचं डिस्कशन झालं, त्याची केस स्टडीज बघितली, कन्सल्टन्सी घेताना मला लक्षात आलं की त्याची जन्मतारीख तर 5 म्हणजे ड्रायव्हर नंबर त्याचा 5 आलेला होता, कंडक्टर नंबर त्याचा 2 आलेला होता, शिवाय रूट नंबर त्याचा 1 आलेला होता. म्हणजे तो चांगल्या पोस्टिंगवर, चांगला ठिकाणी तो नोकरीला होता. पण तरी सुद्धा त्यांनी काहीतरी जमीन घेण्यासाठी किंवा काहीतरी घर घेण्यासाठी त्यांनी लोन घेतलेलं होतं. आणि आता त्याला लोन द्यायला खूप जड जात होतं. मग विचार केला की याची तर ड्रायव्हर नंबर 5 आहे. वास्तविक ड्रायव्हर नंबर 5 असल्यावर ती व्यक्ती खूप चांगल्या ठिकाणी टीचिंग फील्डमध्ये चांगली व्यवस्थित होती. ड्रायव्हर नंबर, कंडक्टर नंबर सुद्धा त्याचा 2 होता. तरी सुद्धा त्याला अडचणी का आल्या? आणि तो चांगला म्हणजे पोस्टिंग पण छान होती, एचओडी पद आहे त्याची. मग लक्षात आलं की त्याचा मोबाईल नंबर बघावा. कारण त्याचा पर्सनल इयर नंबर बघितला तर त्याला थोडीफार राहून म्हणजे त्याला 4 नंबर त्याचं त्या वर्षी आलेलं होतं गोमेद, म्हणजे 4 नंबर आल्यामुळे मी त्याला गोमेद सजेस्ट केला. कारण त्याचं पर्सनल इयर 4 आल्यावर राहूचा प्रभाव जास्त दिसला त्याच्या ग्रीडवर त्या वर्षी. आणि त्याला दिशा सजेस्ट केली. पण तरी सुद्धा तो म्हणत होता की मॅडम लोन भरेपर्यंत पैसे संपून जातात किंवा पैसेच राहत नाही. मग आता असं काय झालं असेल, किंवा पैशांची ऍडजस्टमेंट करता करता सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम येत आहेत. मग शेवटी त्याचा मोबाईल नंबर चेक केला. तर मोबाईल नंबर त्याचा असा होता की 9833340007. आणि मग आता आपण ह्या केस स्टडीचा अभ्यास करू. की अशा टाईपची केस स्टडी आल्यावर आपला रूल नंबर काय होता, की आपण त्याचा पहिला कंडक्टर ड्रायव्हर नंबर बघायचा, कंडक्टर नंबर बघायचा, मग त्याचा रूट नंबर बघायचा. रूट नंबर आपण कसा बघितला होता? तर रूट नंबर म्हणजे थोडक्यात आपण त्याच्या याचा सर्व मोबाईल नंबरची आपण त्याची ऍडिशन केली. आणि ऍडिशन स्क्रीन दिसते ना मी मूव्ह करताना? तर ड्रायव्हर नंबर त्याचा रूट नंबर काढताना थोडक्यात आपण त्याच्या सर्व मोबाईल नंबरची ऍडिशन केली. आणि ती ऍडिशन केल्यावर त्याची टोटल काढली आणि मग ती 2 डिजिट आली, 37 नंबर. मग तो परत मी सिंगल डिजिट मध्ये कन्वर्ट केला आणि तो आला 1. ओके. आता परत रूल नंबर 2 काय सांगतो, की जे काही तुमच्या त्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरमध्ये झिरोज आहे ते झिरोज आपल्याला रिप्लेस करायचे. मग तो 1 टाइम 0 असेल, 2 टाइम 0 असेल, मल्टिपल टाइम झिरोज असेल तर ते झिरो आपल्याला रिप्लेस करायचे. पण ते कोणत्या नंबरने रिप्लेस करायचे? त्याच्या आधीचा जो काही नंबर होता त्या नंबरने रिप्लेस करायचे. मग त्याप्रमाणे हा जो नंबर होता 9833340007 त्याला आपण रिप्लेस केलं. तर झिरोच्या आधी कुठला नंबर होता? 4 होता, म्हणून आपण 4 ऍड केला. परत 0 आला, परत झिरोच्या आधी कुठला नंबर होता? 4 होता, म्हणून परत 4 ऍड केला. मग परत झिरोच्या आधी कुठला नंबर होता? 4 होता, म्हणून परत 4 ऍड केला. एवढ्या वेळा 4 ऍड करून झाल्यावर आपण आपला रूल 3 काय असतो? रूल 3 मध्ये आपण म्हणजे रूल 2 मध्येच आपण मोबाईल नंबरची ग्रीड तयार करायची असते, एक पत्रिका, एक कुंडली तयार करायची. मग आपण त्याप्रमाणे त्याची, ही एक स्टँडर्ड कुंडली आहे. पहिल्या रो मध्ये असणारे 319, दुसऱ्या रो मध्ये असणारे 675 आणि तिसऱ्या रो मध्ये असणारे 284. हे नंबर्स कधीच बदलत नसतात. तर याप्रमाणे आपण ती ग्रीड युटिलाइज करायची. अशाच ग्रीड मध्ये आपण हे नंबर सर्व टाकले.
मग नंबर टाकताना लक्षात आलं की 9च्या जागेवर 9 आला, 8 टाकला, 3 मल्टिपल टाइम झाला म्हणून मल्टिपल 333 टाकला, आणि मल्टिपल 4 आले म्हणून आपण हे 4444 त्या जागेवर टाकले आणि 7 टाकला. आता तुमच्या पण लक्षात एक येऊन जाईल की एकंदरीत ग्रेड मध्ये मल्टिपल टाइम 3 आहे आणि मल्टिपल टाइम 4 आलेला आहे. वास्तविक बघितलं तर आपल्याला मोबाईल नंबर वरून सुद्धा समजतं की ती व्यक्ती कोणत्या फील्डमध्ये असू शकते, ती व्यक्ती काय करणारी असू शकते. मग आता ह्या व्यक्तीकडे याचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात, म्हणजे मला त्यांनी सांगितलं होतं की लोनचा प्रॉब्लेम येतो, पैसे भरताना सुद्धा खूप अडचणी येतात, ते लोन दिला जात नाही, म्हणजे पैसे भरले जात नाही प्रॉपर, किंवा पैशांना खूप अडचणी येत आहेत. ज्याच्याकडून त्यांनी घेतले होते तो व्याजदर तर वाढत चाललेला आहे, आणि हा जामीनदार म्हणून होता, ती व्यक्ती पण आता कुठेतरी टाळायला लागलेली आहे. पैसे जिथे दिले होते तिथे काहीतरी अडचणी, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी, पण थोडक्यात लोनच्या रिलेटेड ही केस होती. मग आता लक्षात आलं की मल्टिपल टाइम 3 आहे, म्हणजे ही व्यक्ती गुरु हिचा खूप चांगला होता, पण हा मल्टिपल टाइम झाला, म्हणजे ही व्यक्ती कुठेतरी टीचिंग फील्ड मध्ये आहे हे मला माहिती होतं. आता राहिला 4444, एवढ्या वेळा 4 आला, म्हणजे गॅरंटेड हा थोडासा अडचणीत आहे. राहूचा प्रभाव याच्यावर जास्त झाला ना. नंतर आपला रूल नंबर 4 मध्ये आता काय करायचं, आपण त्याचे थ्रेड्स बघितले. थ्रेड्स मध्ये काय केलं, जो काही मोबाईल नंबर आहे त्याचे आपण 2 मध्ये 2 पेअर मध्ये आपण कंजंक्शन पेअर्स तयार केल्या. आता कंजंक्शन पेअर्स कशा तयार झाल्या बघा, 9 8 हे 10 डिजिट नंबर आहे. 10 डिजिट नंबरच्या किती पेअर तयार होतील, 9 पेअर्स तयार होतील. मग आपण या पेअर तयार केल्या की 9 8, मग 8 3, मग परत 3 3, मग परत 3 3, मग परत म्हणजे एक एक नंबर आपण शिफ्ट केला ना, मग 3 3, मग 3 4, मग 4 4 कडे आला, मग परत 4 4 आणि 4 7, याप्रमाणे त्यांच्या पेअर तयार झाल्या 9. ओके. आता हे 9 पेअर्स म्हणजे 9 कंजंक्शन पेअर तयार झाले. मग मी तुम्हाला लास्ट लेक्चरला आपल्या ग्रुपमध्ये पण मी एक चार्ट टाकलेला आहे बघा, 100 नंबर असलेले म्हणजे 99 नंबर असलेला एक कंजंक्शन पेअरचा चार्ट दिलाय. तो तुम्ही प्रत्येकाने प्रिंट काढून घ्या किंवा तुमच्या जवळ ठेवा. नंतर हा ग्रुप आपला, आजचं तसं लास्ट लेक्चर आहे, त्यानंतर हा ग्रुप आपला हळूहळू कमी होतील, त्यामुळे ती पीपीटी आहे, स्लाइड्स आहे, रेकॉर्डिंग्स आहे, ते तुम्ही आत्ताच शिफ्ट करून घ्या, सांभाळून घ्या, आणि जर परत फ्युचरमध्ये लागला तर माझ्याकडे युट्यूबवर आहे ती लिंक, मी तुम्हाला ती परत देईल. तर याप्रमाणे आता हे नंबर्स आपण टाकून घेतले. आता तुमच्या माहितीसाठी हे मी केलं. इथे 98 नंबर आहे. आता बघा इथे एवढ्या 9 पेअर तयार झाल्या, या 9 पेअर मध्ये आपले काही डिजिट सेम टाइम आले, परत परत आले. 33 3 वेळा आलेला आहे, मग तो एवढ्या वेळा घ्यायची गरज नाही, तो आपण एकदाच घेऊ. 44 सुद्धा डबल टाइम 2 टाइम्स आला, म्हणून आपण तो एकदाच घेतला तरी चालणार आहे. याप्रमाणे आपल्या पेअर किती तयार होता, डायरेक्ट 3 3 ची एक पेअर कट, म्हणजे 2 पेअर कट झाले, आणि 4 4 ची पण एक कट झाली. याप्रमाणे 9 8 8 3 3 3 3 4 आणि 4 4, आणि अजून लास्टला येतो 4 7, अशा आपण या पेअर तयार केल्या. आणि याचा मी एक टेबल तयार केला तुम्हाला समजावा म्हणून. तर याप्रमाणे आता बघा हा टेबल आहे, आपण एक एक त्याचे थ्रेड्स बघू. की 9 8 असलेली नंबर जी असते 9 8, तर आता 9 8, ओके, इथे इथे थोडं गडबड झाली, इथे तुम्हाला पाहिजे 89. हा, ठीक आहे. तर 89 नंबर जो आहे तो 98 आणि 89 हे बऱ्यापैकी सेम सेम आहे. तर 9 8 म्हणजे काय, तर मंगळ आणि शनी हे 2 नंबर, म्हणजे त्याचा प्रभाव या व्यक्तीवर दिसला. मग आता हे या व्यक्तीकडे क्रिएटिव्हिटी खूप छान आहे, खूप मस्त क्रिएटिव्हिटी असणार आहे. त्यानंतर ते लोक इमॅजिनेशन मध्ये, आता हे हे जे सर आहे हे इंजिनिअरिंग माझ्याच डिप्लोमा कॉलेजचे माझे कलिग असल्यामुळे, ते मेकॅनिकल डिपार्टमेंटचे, म्हणजे मी आता तुम्हाला हे थोडं केस स्टडी जरा डिटेल सांगते की ती व्यक्ती जी आहे ती मेकॅनिकल फील्डची असल्यामुळे त्यांना कॅड कॅम मध्ये खूप चांगली आयडिया होती. कॅड कॅम मध्ये ते बऱ्यापैकी, म्हणजे मेकॅनिकल फील्ड मध्ये असल्यामुळे त्यांची ड्रॉइंग वगैरे खूप चांगली. त्यामुळे तसे पण हे दिसले की 9 8 असलेली व्यक्तीला काय काय थ्रेट्स असतात, त्याप्रमाणे ही व्यक्ती अभ्यासात चांगली आहे, वास्तुकला रिलेटेड, लँडस्केपिंग मध्ये एकदम परफेक्ट आहे. पण आता अडचण कुठे आलेली आहे, तर ते कम्युनिकेशन, ते एक म्हणजे ते प्रॉमिस द्यायला किंवा काहीतरी लास्ट एंड पर्यंत जाण्यासाठी ही व्यक्ती कमी पडत होती, की शेवटपर्यंत, म्हणजे आता एकदम लास्ट एंड, किंवा आपण अजून त्याला बघू की
एंड देताना यांना अडचणी आल्या. तर 98 वाले नंबरवाले जेवढे लोक आहे ना ते सुरुवात करतात, पण त्यांना एंड देताना जरा अडचणी येतात किंवा ते बोलताना जरा प्रॉमिस द्यायला ते कमी पडतात. ओके. 83 नंबर बघा, आता 83 पण आहे आणि 38 पण आहे. आता मी तुम्हाला हे दोन दोन मुद्दामून नंबर्स दिलेले आहेत की तुमच्याकडे 99 नंबरची पीडीएफ आलेली, ती पण एकदा तुम्ही चेक कराल. तर याच्यामध्ये ते लोक 83 नंबर वाल्या जेवढ्या पण मोबाईल नंबर मध्ये 83 असणार आहे, तर हे लोक कसे असतात, थोडेसे बिझनेस ओरिएंटेड, व्यावसायिक असतात, ज्यांना मनी ओरिएंटेड किंवा बिझनेस ओरिएंटेड असतात. तर तुमच्या मोबाईल नंबर मध्ये ज्या लोकांना बिझनेस मध्ये उतरायचे किंवा बिझनेस रिलेटेड असतात, त्यांच्या मोबाईल नंबर मध्ये 83 नंबर हा असायलाच पाहिजे किंवा नंबर असला तर चांगलीच गोष्ट आहे. आणि ते थोडेसे कमी संवेदनशील असतात, असुरक्षित असतात, म्हणजे थोडेसे, आता असुरक्षित याचा अर्थ एकदम असा न घेता आपण काय घ्यायचं की ते थोडेसे विश्वास विश्वास कमी ठेवणारे समोरच्यावर, किंवा लगेचच ते विचार करतील की नाही नाही परत ते ट्रायल घेत असतील, असे पण असतील. 33 नंबर, आता 33 नंबर हा मस्त नंबर, एक परफेक्ट नंबर आहे, पण वरच्या मोबाईल ग्रीड मध्ये जर बघितला तर मोबाईल नंबर मध्ये 333 3 टाइम आलेला आहे. तरी सुद्धा आपण कम्पेअर करता, आपण कंजंक्शन पेअर करताना 3 ची एक पेअर घेतली. ओके. जरी ही व्यक्ती मल्टिपल टाइम 3 आलेला आहे, तरी आपल्याला कंजंक्शन पेअर मध्ये 33 नंबर आल्यामुळे मास्टर नंबर आला यांच्याकडे. त्यामुळे हे व्यक्ती बऱ्यापैकी हँडल करू शकते, किती जरी अडचणी आल्या तरी ती हँडल करणारी. आता हे मी खूपच डिटेल टाकलेलं आहे, याचा शब्दशः अर्थ तुम्हाला घेताना जरा अवघड जाणार आहे. याचीच अजून मी एकदम कमी 1 वर्ड मध्ये सुद्धा पीडीएफ तयार केली, ती पण मी तुम्हाला देईल की 33 नंबर कशी असते. तर ही म्हणजे परफेक्ट कामामध्ये ती परफेक्ट, किती जरी अडचणी आल्या तरी ती तिचं काम कम्प्लीट करणारी. ओके. स्वार्थ त्याग करणारी, म्हणजे तिला तिच्या मनामध्ये काही असे गडबडी नसेल, ती व्यवस्थित हँडल करेल, जे पण काम मिळेल ते ती शेवटपर्यंत म्हणजे ती करण्याचा प्रयत्न करणारी. किंवा वेळ मारून नेणारी तरी असेल त्या मिनिटाला, पण ती काम करत असणारी. 34 नंबर, ती व्यक्ती बुद्धिमान असणारे, आध्यात्मिक दृष्टी असेल, कारण बुध 3 नंबर हा गुरुचा आणि 4 नंबर हा राहूचा, पण गुरुचा प्रभाव जास्त असल्यामुळे ती व्यवस्थित हँडल करेल. जरी 4चा इफेक्ट एवढा त्या मिनिटाला नाही होणार, पण पहिला कोण आलेला आहे तर गुरु. ओके. 4 नंबर असलेली व्यक्ती, ही व्यक्ती बघा, आता मल्टिपल 4 झाले तर त्रास होतो, पण जर 1 टाइम 4 आला, 2 टाइम 4 आला तर काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर तेच 4 4 4 4 वाढत गेले तर ह्या अशा टाईपच्या व्यक्तींना हमखास लोन मध्ये अडचणी येतात, त्यांना पैसे भरताना अडचणी येत असतात. ठीक आहे. तर व्यवसायासाठी 4 नंबर असलेली व्यक्ती एकदम परफेक्ट आहे. शक्यतो काही लोकांना जर बिझनेस मध्ये उतरायचं असेल तर त्यांनी त्यांच्या मोबाईल नंबर मध्ये 4 घ्यायला पाहिजे, तो चांगला मानला जातो. हे मास्टर नंबर आहे. 11, 22, 33, 44, 55, 66 हे जरा चांगले नंबर मानले गेले, म्हणजे 2 डिजिट असेल तर. आणि आता लास्ट आला 47. मग 47 हा पण मास्टर नंबर असला तरी सुद्धा 4 आणि 7, 4 कोणाचा, राहूचा, आणि 7 कोणाचा, केतूचा. मग आता 4 आणि 7 आल्यावर ही व्यक्ती, राहू आणि केतू जिथे एकत्र येतात तिथे ती व्यक्ती जरा आसुरी, म्हणजे आपण पूर्वीपासून मानत आलो की राहू आणि केतू एकत्र आल्यावर त्या व्यक्तीच्या डोक्यात भन्नाट आयडिया येतात, एकदम परफेक्ट तो काहीतरी डिसिजन घेऊन तो काहीतरी करायला प्रयत्न करतो. पण तसं बघितलं तर न्यूमरोलॉजी 4 आणि 7 आल्यामुळे ती व्यक्ती कशी तर संतुलन साधणारी, बॅलन्स साधणारी अशी असते, आणि ती एक छान काउन्सिलर पण बनू शकते. ओके. तर इथपर्यंत ह्या व्यक्तीचे आपल्याला थ्रेट्स दिसले. ज्याचा मोबाईल नंबर काय होता, तर त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर होता 9833340007. ठीक आहे. तर याला नंतर काही रेमेडीज मी वेगळ्या पण दिल्या, आणि त्याप्रमाणे त्यांनी ते फॉलो केले, आणि मग त्यांचे काही त्यांना लोन भरताना आलेल्या अडचणी हळूहळू कमी पण झाल्या, आणि हळूहळू त्यांनी ते काही त्यांचे गोल्स अचिव्हमेंट्स वेगळे असल्यामुळे त्यांच्या लोन मध्ये पुढे पुढे त्यांना चेंजेस मिळत गेले. अजून कळलं हे एक्झाम्पल सर्वांना? मला आता फक्त स्क्रीन दिसते, मला तुम्ही हे कराल, सांगाल, तुम्हाला जर काही अडचण आली तर मध्ये विचारू शकता. ओके. कारण आपल्याला आता अजून 2-3 एक्झाम्पल आज होतील, आणि मग तुमचे काही डाऊट्स असतील तर ते क्लिअर करू शकता. मग 5 एप्रिल नंतर मी माझा न्यूमरोलॉजीचा कोर्स सुरू करते, त्यामुळे आता तुम्हाला फक्त केस स्टडीजच आज बघायचे आपल्याला.
ओके, तर मी तुम्हाला परत सांगेल, तुम्ही 8 ते 10 नंबर असे घ्या ज्याचे काहीतरी वेगळे डिजिट्स असतील, काहीतरी वेगळे त्याच्यामध्ये नंबर्स दिसतील, व्हायब्रेशन्स दिसतील. अशा केस स्टडीज मध्ये तुम्ही ते बघू शकतात. पुन्हा आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊ वाटलेस. चला आता हे एक एक्झाम्पल घेऊ. 9621345675 असा नंबर असलेला. आता या केसमध्ये सुद्धा स्क्रीन दिसते सर्वांना, ठीक आहे. तर इथे सुद्धा आता आपण तो केस स्टडी घेतला. त्याचा रूल 1 बघा. ह्या व्यक्तीचा ड्रायव्हर नंबर 7 होता आणि कंडक्टर नंबर 8 होता आहे. रूट नंबर त्याचा जेव्हा मोबाईलची पूर्ण मोबाईल नंबरची आपण टोटल केली तर ती टोटल आली 9+6+2+1+3+4+5+6+7+5 एवढ्यांची टोटल केल्यावर टोटल मिळाली ती 48 नंबर. 48 नंबर मिळाल्यावर आपण त्याची परत 2 डिजिट आल्यामुळे त्याची सिंगल डिजिट मध्ये कन्वर्ट केला आणि तो नंबर आला 3. आता बघा ह्या डिजिट मध्ये गंमत अशी आहे की ही पुढे मी सांगेल याचा हा नंबर असलेली व्यक्ती कोण आहे काय. तर ह्या नंबर मध्ये तर 0 तर नाहीच आहे, ठीक आहे. प्लस ह्या नंबर मध्ये मल्टिपल नंबर पण खूप कमी आलेले आहेत. मग आता आपण काय केलं, जो नंबर आहे रूल नंबर 1 त्याचा ड्रायव्हर नंबर बघा, त्याचा कंडक्टर नंबर बघा, त्याचा रूट नंबर बघा. रूल नंबर 2 मध्ये काय की जो काही डिजिट जे काही मोबाईल नंबर होता त्या मोबाईल नंबर मध्ये जर 0 आला तर तो 0च्या आधीचा जो काही नंबर असेल तो नंबर त्या 0ला रिप्लेस करून तिथे तो वापरायचा आहे. पण या केसमध्ये मोबाईल नंबर मध्ये तर 0च नाहीये, म्हणून आहे तसा ऍज इट इज आपण तो नंबर घेतला. ओके, आता आपण तो नंबर घेतल्यावर आपल्याला तिसरा रूल म्हणजे रूल 2 मध्येच आपण काय केलं, मोबाईल नंबरची ग्रीड यूज केली. ही स्टँडर्ड ग्रीड आहे 3196752284. याच्याच प्रमाणे आपण दुसरी सेम ग्रीड तयार केली आणि तिच्यामध्ये ह्या वरच्या मोबाईल नंबरचे सर्व डिजिट्स आपण त्याच्यामध्ये टाकले. तर डिजिट टाकल्यावर लक्षात आलं की 31966 6 2 वेळा आलाय, 7 एकदा आलाय, 5 2 वेळा आलेला आहे, त्यानंतर 2 आला आणि 4 आला. आता ह्या नंबर मध्ये या मोबाईल नंबर मध्ये सर्व डिजिट बऱ्यापैकी भरले, एकदम मस्त आले. फक्त आता इथे मिसिंग नंबर काय आहे, तर मिसिंग नंबर कुठला आला कोण सांगेल? 8. या ग्रीडचा या मोबाईल नंबर ग्रीडचा मिसिंग नंबर कुठला आहे? 8 है 8. 8. 8 नंबर. व्हेरी गुड. 8 नंबर मिसिंग झाला. पण 8 नंबर जरी याचा मिसिंग आला तरी सुद्धा याचा प्लस पॉइंट आहे की या व्यक्तीचा कंडक्टर नंबर 8 आहे ऑलरेडी. म्हणजे त्याचा डेस्टिनी नंबर म्हणू किंवा कंडक्टर नंबर म्हणू किंवा त्याचा मूलांक जो बघितला आपण भाग्यांक तो किती आलेला आहे, त्याचा 8 आलेला आहे. 8 आल्यामुळे त्याला त्याच्या म्हणजे सर्व जन्म तारीखची त्याची टोटल केल्यावर जो नंबर आला तो आला 8. मग हा त्याला आता प्लस पॉइंट मिळणार आहे पुढे आपण जेव्हा एक्झाम्पल केस स्टडी बघतो तेव्हा. पण 8 नंबर आता सध्या त्याच्याकडे मिसिंग आहे असं गृहीत धरू. हा, आणि आता 8 नंबर मिसिंग आहे. नंतर आपण आता थर्ड रूल आपला युज केला. थर्ड रूल युज करताना त्याच्यात आपण काय करतोय की प्रत्येक नंबरच्या आपण कंजंक्शन पेअर तयार केले. 10 डिजिट नंबर आहे, त्याच्या कंजंक्शन पेअर्स तयार होतील 9. ओके, मग नंबर झाला आता 96, त्यानंतर 62, त्यानंतर 21, त्यानंतर 13, त्यानंतर 34, 45, 56, 67 आणि 75. हे तुम्ही पण लगेच रनिंग नोट्स काढा, म्हणजे तुम्हाला पण लगेच लक्षात येईल. याच्या नोट्स मी क्लास झाल्यावर पाठवणारच आहे, पण तरी सुद्धा तुम्ही सुद्धा याच्या रनिंग नोट्स काढा. तर आता बघा किती पेअर्स तयार झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 पेअर्स तयार झाले. मग परत तिसरा रूल त्याच्यातच बघा, डबल नंबर कोणी दिसतोय का? सेम सेम नंबर जर आलेला असेल तर आपण तो एकदाच यूज करा. मग आता थ्रेड्स बघायचे आपल्याला. एक चार्ट तयार केला, एक टेबल तयार केला आणि ह्या टेबलमध्ये आपण हे तुम्हाला एवढी करायची गरज नाही, प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला लक्षात येऊन लागेल की 96 असलेली व्यक्ती कशी असते, 62 असलेली व्यक्तीला जिच्या मोबाईल नंबर मध्ये 62 आला मग ती व्यक्ती कशी असणार आहे, 21 असल्यावरती व्यक्ती कशी वागते, 13 आल्यावरती व्यक्ती कशी वागते. तर आता या केसमध्ये एक सुद्धा नंबर रिपीट नाहीये. ओके, रिपीट नसल्यामुळे आता आपण काय केलं, आता त्यांना इथे थ्रेड्स
96 वाला नंबर बघा, 96 वाला नंबर किंवा 69 वाला नंबर शक्यतो कसा असतो, तर हा फॅमिली ओरिएंटेड, किंवा ह्या व्यक्तीला हमखास खूप मित्रमंडळी असणारे, खूप मित्र परिवार असतो, किंवा ती व्यक्ती जिथे कुठे जाईल तिथे हमखास लोकांशी मैत्री करणारी, आणि ती मैत्री ती म्हणजे तो आज नाही बोलणं झालं तरी 1 वर्षांनी का होईना तो ती मैत्री सांभाळतोच, म्हणजे तो त्या व्यक्तीशी ओळख ठेवतो, त्याच्या ओळखी बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या ठिकाणी होत असतात. ओके. तर हा 96 असलेल्या व्यक्ती ह्या शक्यतो फॅमिली ओरिएंटेड किंवा असं ग्रुप ओरिएंटेड, म्हणजे त्यांना ग्रुप आवडणारा, मित्रमंडळी आवडणारा. 6-2 किंवा 2-6 बघा, आता ही व्यक्ती 6 कोणाचा, शुक्राचा, आणि 2 कोणाचा, चंद्राचा. मग याच्यामध्ये आता शुक्रावर चंद्राचा इफेक्ट होतोय. मग त्या केसमध्ये ही व्यक्ती कशी असणार आहे, की ज्या पण लोकांना मेडिकल फील्डमध्ये काम करायचं असेल किंवा मेडिकल फील्डमध्ये जायचं असेल, तर मी त्यांना सांगत असते की तुमच्या मोबाईल नंबरमध्ये 6-2 असू द्या, कारण वैद्यकीय मेडिकल फील्डच्या लोकांना हा नंबर चांगला असतो 6-2 असलेला. किंवा जनरली जे लोकांच्या मोबाईलमध्ये 6-2 आहे ते लोक मेडिकल फील्ड, बायो ग्रुपमध्ये येतातच. ओके. तर असं आहे. 21 नंबर बघा, 21 किंवा 1-2. हा, माझी मीटिंग 10 मिनिटांनी संपणार आहे, तर आपण तरी मी आता पटापट 10 मिनिटात जे काही होतं ते सांगते. 2-1 असलेली व्यक्ती, आता बघा गुरुचाच इफेक्ट यांच्यावर परत, 2 म्हणजे चंद्र आणि 1 म्हणजे सूर्य. मग ही व्यक्ती कशी असते, हिला हिला बऱ्यापैकी नॉलेज खूप असतं, पण ही व्यक्ती असते ना 2-1 असलेली व्यक्ती, हे थोडेसे डिले करतात प्रत्येक कामामध्ये, यांच्याकडनं डिले होतोच. काहीतरी काम दिली, टास्क दिली, तर हे कामाला थोडासा उशीर लावणारे असतात. 13 नंबर, 13 म्हणजे थोडक्यात 1-3 आणि गुरु, पण जसा बघितलं तर 4कडे शिफ्ट होतो, म्हणजे राहूचाच इफेक्ट आहे यांच्यावर. मग कुठेतरी ही व्यक्ती कार्मिक आल्यामुळे त्यांना काम करावं लागतंच, कुठली जरी टास्क दिली तर हे काम करतच असतात. ओके, म्हणजे यांना काम करण्याशिवाय पर्यायच नसतो, यांना काम करावंच लागतं. हं? यांच्यासाठी रेडीमेड असं काही होत नाही, म्हणून 13 नंबर असलेल्या व्यक्तीकडे बघा, त्यांना टास्क करावीच लागते कम्प्लीट. 34 नंबर बुद्धिमान असता. हा, कोणाला काही डाऊट आहे का? डाऊट असेल तर मला मध्ये विचारू शकता. 34 नंबर बघा, याच्यात सुद्धा गुरु आणि राहू येतोय, त्यामुळे हे कम्युनिकेशन मध्ये किंवा गप्पा करून त्यांचं म्हणजे त्यांना जे काही पाहिजे ते त्यांचं महत्व किंवा त्यांचा इम्पॉर्टन्स काढून घेत असतात. 4-5 नंबर, आता 4-5 नंबर हे खूप मस्त नंबर आहे, काही ठराविक नंबर आहे, मी नेहमी सांगत असते की मोबाईल नंबर मध्ये 4-5 असू द्या, 5-6 असू द्या, त्यानंतर 67 नंबर असायला पाहिजे, कारण ते शक्यतो ते लोक याच्यामध्ये चांगले असतात, बिझनेस रिलेटेड किंवा कोर नंबर असल्यामुळे त्यांना 64 नंबर हा कोर नंबरच्या आधी घ्यायचा असतो. आता कोर नंबर म्हणजे कोणते कोणते, जे मी तुम्हाला सांगितले की 11 नंबर, 22 नंबर, 33 नंबर, 44 नंबर, 55 नंबर, 66 नंबर, यांच्या जवळपास जर 67 नंबर आला तर तो खूप मस्त समजला जातो. 56 नंबर हा पैशांच्यासाठी खूप चांगला आहे, बिझनेस ओरिएंटेड असल्यामुळे तो चांगला असतो. शक्यतो मोबाईल नंबर मध्ये 1356 हे नंबर असायलाच पाहिजे, हे त्यातल्या त्यात चांगले समजले गेलेले आहेत. हा, तर ते पण आपण पुढे बघूच. त्यानंतर 67 नंबर, 75 नंबर. तर आता बघा, लक्षात येत असेल तुमच्या की बुध आणि गुरु, बुध आणि केतू आल्यावर ती व्यक्ती थोडीशी तिच्यामध्येच कामामध्येच बिझी असणारी, पण ती कोणापुढे जास्त एक्सपोज नाही होत. नंतर राहू आणि म्हणजे जे अपोजिट पेअर आले, आपण जे कम्पॅबिलिटी चार्ट बघितला त्याच्यामध्ये आपण बघितलंय की जे फ्रेंड फ्रेंड नंबर्स असतात ते नेहमी चांगलं काम करत असतात, आणि जे एनिमी नंबर येऊन लागतात तिथे गडबड होत असते. ओके. तर लक्षात ठेवताना मोबाईल नंबर तुम्ही परत नवीन कधी घेणार असाल तर शक्यतो फ्रेंड नंबरचाच मोबाईल नंबर फ्रेंड नंबर्स असलेला नंबर घ्यायचा. ओके, तर इथपर्यंत आपण 2 एक्झाम्पल्स बघितले. आता आपण अजून काही विचारायचं असेल तर विचारा, नाही तर मी तुम्हाला अजून एक दुसरी स्लाइड आहे ती दाखवते. तर ओके, आता कोणाला काही डाऊट्स असतील तर विचारा. साइड बाय साइड मी अजून एक वेगळी स्लाइड्स आहे ती तुम्हाला दाखवते, आणि मग त्याच्यानंतर आज आजचं सेशन आपलं संपणार आहे. तर आता कोणाला काही डाऊट्स आहे का विचारा.
चांगले नंबर जसे 67, 45, 56 हे चांगले नंबर, किंवा 1 1 2 2 3 3 हे चांगले नंबर. मग तसे वाईट नंबर कोणते, म्हणजे जे नको? वाईट म्हणजे जसे मी सांगा. सांगितले की वाईट नंबर म्हणजे असं वाईट नंबर कुठलेच नसतात तसं बघितलं तर. हा प्रत्येक हा नंबरची हा येस. एनर्जी असते, व्हायब्रेशन एनर्जी असते. तर हा मल्टिपल टाइम जर नंबर झाले तर ते आपल्याला त्रास हा देतात. हा फॉर एक्झाम्पल ओके. मल्टिपल टाइम जर 1 1 1 1 1 आला, समजा एखाद्याच्या लक्षात. नंबर मध्ये खूप वेळा 1 1 1, तर गॅरंटेड त्यांचा जमिनीला धरून काहीतरी वाद ओके. असणार आहे. त्यांची जमीन कितीतरी वर्ष पडून असणार आहे. त्यांचं घर बांधता बांधता त्यांचं बांधकाम अर्ध पडलेलं आहे अशी असणार आहे. मल्टिपल टाइम 2 2 2 2 2 आले, 4 टाइम 5 टाइम जर आले तर चंद्राचा प्रभाव आहे. मग त्या व्यक्तींना रेडीमेड सर्व मिळणार आहे. हा, पण कुठेतरी त्या व्यक्ती हिंमतच करणार नाही. त्यांना कुठेतरी मल्टिपल टाइम 2 असलेल्या व्यक्ती डिपेंडेंट, एकदम डिपेंडन्सी त्यांची खूप वाढणार आहे. मल्टिपल टाइम 3 3 3 3 3 आलेले लोक, जसे 4 टाइम 3 5 टाइम 3 आलेले व्यक्ती, यांना कुठेतरी बोलताना हे म्हणजे थोडेसे रूढ होऊन जाणार आहे हमखास. त्यांना बोलताना किंवा त्यांचे काम जे आहे ते दुसऱ्यांना देऊन क्रेडिट दुसरे घेऊन टाकतील, असं पण आहे. 4 नंबर, आता जसं मोबाईल नंबर मध्ये 2 4 8 हे नंबर मी मुद्दामून कमी घ्यायला सांगत असते. कारण आजारपण किंवा यांचा पैसा यांना मिळतच नसतो, यांचा पैसा दुसरीकडे शिफ्ट होऊन जात असतो. मल्टिपल टाइम 2, मल्टिपल टाइम 8, मल्टिपल टाइम 4, यांना यांचा पैसा हा यांचा आहे असं म्हणताच येत नाही. ही त्यांची अडचण असते. ओके. तर कारण राहू म्हणजे चंद्रावर कोणाचा प्रभाव होऊन जात असतो, तर 8 नंबर म्हणजे शनीचा आणि राहूचा. त्यामुळे कुठेतरी ते कमी पडतात. ओके. बेस्ट नंबर कोणते कोणते मोबाईल मध्ये? 1 5 3 6. मग यांचे तुम्ही कॉम्बिनेशन्स घ्या, 1 टाइम 2 टाइम तरी चालणार आहे. पण आता हे घेत असताना तुमची जन्मतारीख बघा. तुमच्या जन्मतारखेत जर मल्टिपल टाइम 1 येऊन लागला, हा म्हणजे ड्रायव्हर नंबर पण 1 आला, कंडक्टर नंबर पण 1 आला आणि रूट नंबर पण 1 येऊन लागला तुमच्या मोबाईलचा, आणि प्लस तुमच्या मोबाईलमध्ये मल्टिपल टाइम 1 आलेला आहे, तर हमखास तिथे अडचणी येणार आहे. तिथे म्हणजे अडचणी म्हणजे कोणत्या? तर बांधकामाच्या रिलेटेड, घराच्या रिलेटेड, कारण तिथे तुमचा सूर्यच खराब झाला. सूर्य म्हणजे कोण असतो त्या केसमध्ये? सूर्याच्या थ्रू सर्व कार्य होणार असतं, म्हणजे सत्य मिळत नाही, सत्य समजतच नाही. सूर्य म्हणजे सत्य. मग तुमच्याकडे एवढ्या वेळा मल्टिपल टाइम 1 आल्यामुळे तुम्हाला मग ते इस्टेटीच्या धरून वाद पण येतात. आता इस्टेटीला धरून वाद असेल तर ते मोबाईल नंबर मल्टिपल 6 असेल, तिथे हमखास अडचण येणार आहे. 6 6 6 6 वाले नंबरला इस्टेटीला धरून अडचणी येत असतात. किंवा त्यांच्या घरामध्ये म्हणजे भावाभावांचं जमणार नाही, बहिणी बहिणींचं जमणार नाही, किंवा भाऊ म्हणजे तिथे थोडेसे रिलेशनशिपला प्रॉब्लेम येतात मल्टिपल 6 असल्यावर. मल्टिपल 7 असलेली व्यक्ती, तिचा फोन कुठे असेल ती भलतीकडेच असेल, तिला त्या व्यक्ती त्या फोनशी काही घेणं देणं नाही, तिला संसाराशी काही घेणं देणं नाही, तिला तिच्या, असे लोक असतात 7 वाले. म्हणजे आहे काही केस स्टडीज, म्हणून मी ते बऱ्यापैकी सांगते आणि आहे केस स्टडीज मध्ये. ओके. मल्टिपल 9 असलेले लोक हे लीड घेतील, हमखास लीड घेतील, पण एंड त्यांना देता येत नाही. त्यांचा एंड कोणीतरी दुसराच घेतो आणि क्रेडिट दुसरीच व्यक्ती घेत असते. म्हणून मल्टिपल 9 असल्यामुळे पण अडचणी येत असतात. सुरुवात ते करतील, कष्ट ते घेतील, पण एंड देताना नाव त्यांचं लागणारच नाही, नाव भलत्याच येईल, क्रेडिट भलत्याच व्यक्तीला मिळणार आहे. म्हणून मल्टिपल 9 पण नका घेऊ. 9 असलेली व्यक्ती काम खूप छान करते, पण ती समोर येतच नसते, ती पडद्यामागचा कलाकार म्हणतो ना, तशी ती व्यक्ती असणार आहे. तर इथपर्यंत हे मल्टिपल नंबर सांगितले. आणि मिसिंग नंबर, आता की आता मिसिंग नंबर काय आहे? मग मिसिंग नंबरमुळे तुम्हाला त्या नंबरचे व्हायब्रेशनच मिळणार नाही. मग आता मिसिंग नंबरची रेमेडीज आपण काय काय करत असतो, तर मग हातावर तुम्ही ते नंबर्स लिहा. जे तुमचे मिसिंग झालेले ते तुम्ही प्रत्येक वेळा बघा. फॉर एक्झाम्पल, आता एक व्यक्ती तिच्या मोबाईल नंबर मध्ये 4च नाहीये. मग आता 4 नंबर नसल्यामुळे काय करायचं? तुमच्या हातावर 4 लिहा. तुमच्या जे काही तुम्ही काम कराल तिथे 4 नंबर प्रत्येक वेळा येईल असा नंबर बघा. म्हणजे 4 तुमच्या डोळ्यासमोर दिसेल, तुम्हाला व्हायब्रेशन्स 4 नंबरचे मिळतील असा नंबर तो बघायचा. काही रेमेडीज आहे, किंवा मग आता याच्यावर आपण स्टोन रेमेडीज पण देत असतो. मग तुम्ही गोमेद यूज करा, किंवा तुम्ही 4 नंबरला बार्ली जे असतात, गहू असतात, गव्हाचं दान करायचं, नारळाचं दान करायचं, अशी वेगवेगळ्या रेमेडीज आहेत. पण या सर्वच तुम्ही फॉलो करत असाल तर
नाही तर बेस्ट ऑप्शन आहे मोबाईल नंबरच चेंज करायचा. पण आता मोबाईल नंबर चेंज करायचा म्हणजे तो पण सहजासहजी शक्य नाहीये, कारण आपले मोबाईल नंबर हे आजचे नाहीये, 5 वर्षापूर्वीचे, 10 वर्षापूर्वीचे, 15 वर्षापूर्वीचे. मग हे तुम्ही बँकेला दिलेले असतील, आधार कार्डवर असणारे, तुमची आयडेंटिटी तर तुमच्या मोबाईल नंबरमुळेच आहे. मग हळूहळू हळूहळू तुम्ही दुसरा याच्यावर तर मी नेहमी सांगते की तुमच्याकडे फक्त एकच मोबाईल नंबर नसतो, तुमच्या घरातला वायफाय नंबर आहे, तुमच्या घरामध्ये आजकाल तर प्रत्येकाकडे 2 सिम तर आहेतच आहे. किंवा चांगल्या कामासाठी तुम्ही दुसरा फोन नंबर यूज करा, ऑफिसचा नंबर यूज करा. तुम्हाला ऑफिसच्या नंबरचे व्हायब्रेशन्स चांगले मिळत असतील तर त्यांनी यूज करा. म्हणजे हे तुमच्या प्रॅक्टिस वरूनच ठरेल की कुठला नंबर तुम्हाला काय व्हायब्रेशन. तर इथपर्यंत आपलं हे झालं. आता मी तुम्हाला एक परत वेगळी स्लाइड एक शेअर करते, तिच्यामध्ये पण नंबर्स कुठले असावे ते आपण बघू. ओके. दिसते ही स्क्रीन? ही मोबाईल अंकशास्त्राचे उपाय. आता बहुतेक माझी संपणार आहे.